महाअष्टमीचं शुभ मुहूर्त या राशींना देवीचं वरदान सुवर्ण संधी चुकवू नका. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नवरात्री हा फक्त सण नाही तर तो भक्तीचा महासागर आहे. 9 दिवस भक्त आपलं सगळं दुःख, वेदना, संकट विसरून फक्त देवीच्या चरणी स्वतःला अर्पण करतात. त्यातलाच सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे महाअष्टमी. या वर्षीची महाअष्टमी आणखीनच खास आहे, कारण यावेळी ग्रह नक्षत्रांची अशी विलक्षण जुळवाजुळव झाली आहे की काही निवडक राशींवर देवीचं वरदान बरसणार आहे. हा शुभ मुहूर्त म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण आहे. भारतीय परंपरेत शुभ मुहूर्ताला अपार महत्त्व दिलं जातं, कारण त्या क्षणी केलेली पूजा, केलेला जप, केलेली प्रार्थना ही हजारो पटींनी फलदायी ठरते. महाअष्टमीचा शुभ मुहूर्त म्हणजे देवीला हाक मारण्याची सुवर्णसंधी. कल्पना करा, ज्या क्षणी आकाशातले नक्षत्र, ग्रह आणि शक्ती देवीच्या चरणी एकवटतात, त्यावेळी तुम्ही जर तिचं नाव घेतलं तर तिची कृपा तुम्हाला थेट स्पर्श करते. हा अनुभव शब्दात सांगता येत नाही, तो फक्त हृदयातून जाणवतो. या वर्षीच्या महाअष्टमीच्या शुभ मुहूर्ताला देवी विशेष कृपा करणार आहे खालील राशींवर. 1. सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी हा दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येतो आहे. आतापर्यंत तुम्ही संकटांना सामोरे गेलात, पण आता देवीचं वरदान तुमच्यावर बरसणार आहे. कुटुंबात आनंद, व्यवसायात यश आणि आयुष्यात नवी दिशा मिळणार आहे. देवीचं वरदान म्हणजे जणू अंधारात एक दिवा. सिंह राशीवाल्यांनी या मुहूर्ताला मनापासून प्रार्थना केली तर आयुष्यभराचं भाग्य खुलणार आहे. 2. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचे लोक भावनाशील असतात. अनेकदा मनातली वेदना कोणाला न सांगता एकटेच झेलतात. पण महाअष्टमीचा हा शुभ मुहूर्त त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारा आहे. देवीचं वरदान त्यांचं दुःख संपवणार आहे. अपयश, संकट, आजारपण दूर होऊन नवजीवन फुलणार आहे. ही सुवर्णसंधी चुकवू नका, कारण अशा दिवशी देवी थेट आपल्या भक्ताला मिठीत घेते. 3. मकर राशी. मकर राशीचे लोक मेहनती, पण अनेकदा नशीब साथ देत नाही. पण आता देवी त्यांच्या आयुष्यात नशिबाची दारं उघडणार आहे. महाअष्टमीच्या शुभ मुहूर्ताला केलेली पूजा त्यांना अमाप यश देईल. करिअर, व्यवसाय, मान सन्मान या सर्व क्षेत्रात देवीचं वरदान लाभणार आहे. हा क्षण म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील असं वरदान आहे. 4. कुंभ राशी. कुंभ राशीवाल्यांसाठी हा दिवस आश्चर्यांनी भरलेला आहे. कित्येक वर्षांनी अपूर्ण स्वप्न या दिवशी पूर्ण होऊ शकतात. देवीची कृपा त्यांना सुख, शांती आणि समाधान देईल. आयुष्यभर भोगलेलं दुःख आता हळूहळू नाहीसं होईल. महाअष्टमीच्या या मुहूर्ताला देवीला हाक मारली तर तिचा हात कायम तुमच्या डोक्यावर राहील. 5. मीन राशी. मीन राशीच्या लोकांना देवीचा खास आशीर्वाद मिळणार आहे. प्रेम, नातेसंबंध आणि कुटुंब यात नवा आनंद मिळेल. जे अपूर्ण होतं ते पूर्ण होईल. डोळ्यातले अश्रू आनंदात बदलतील. देवीचा वरदहस्त त्यांना आत्मविश्वास, धैर्य आणि भाग्य प्रदान करेल. महाअष्टमीच्या दिवशी मंदिरातल्या ओवाळणीच्या वेळी तुम्ही पाहिलंय का, कित्येक भक्त रडत असतात, डोळ्यातून अश्रू ओघळत असतात. हे अश्रू दुःखाचे नसतात तर देवीच्या स्पर्शाचे असतात, कारण त्या क्षणी भक्ताला जाणवतं, माझ्या आईनं माझं दुःख ऐकलंय. या राशींना आज हाच अनुभव मिळणार आहे. डोळ्यातून वाहणारे अश्रू म्हणजे देवीच्या करुणेचं वरदान. हा शुभ मुहूर्त दरवर्षी येत नाही. नवरात्री येते, पण अशा प्रकारचा ग्रहयोग क्वचितच बनतो. त्यामुळे या वर्षीची महाअष्टमी खूप खास आहे. हा क्षण वाया घालवू नका. मनापासून प्रार्थना करा, देवीला आपल्या मनातील सर्व काही सांगा. विश्वास ठेवा, तिचं वरदान तुम्हाला आयुष्यभर साथ देईल. महाअष्टमीचा शुभ मुहूर्त या राशींना देवीचं वरदान सुवर्ण संधी चुकवू नका. हा क्षण तुमच्यासाठी आहे, त्याला व्यर्थ जाऊन देऊ नका. देवीच्या चरणी स्वतःला अर्पण करा आणि पहा तुमचं जीवन कसं सोन्यासारखं उजळतंय. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.